हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही बघू शकता आत्ता मी नर्सरीमध्ये आली आहे, कारण की आपल्या घरी आपण फळबाग बनवणार आहे सगळी. म्हणजे काही झाडं, लिंबाची, डाळिंब, पपई, चिक्कू, केळी असं सगळं काही बनवणार आहे. सो एक छान बाग बनवायची आहे, त्यामुळे आता आम्ही आज झाडं घ्यायला आलो आहे. आज सुरुवात केली आहे. सो आज लिंबाची झाडं घेतोय आणि बाकी थोडं डाळिंब बघतायत, चिक्कू बघतायत. आता माहिती नाही कोणती कोणती मिळतील, पण जी मिळतील ती सगळी झाडं आत्ता घेणार आहेत आणि हळूहळू आपण बिल्ड करणार आपली छान अशी फळबाग. आणि मी असे शोचे मला आवडत आहेत जे काही ते पण झाडं घेते आहे. तर आता आपण घेऊयात झाडं. काष्टीमध्ये ही नर्सरी आहे आणि इतकी मोठी आहे की मला असं झालं आहे की पूर्ण बघून होणारच नाही आहे. त्यातली त्यात आम्ही जे काही आपल्याला फळबागांसाठी रोपं लागणार आहेत ती घेतो आहे. पण मला असं वाटतं आहे मला जे गार्डन बनवायचं आहे ना एकदम छान प्रॉपर, त्यासाठी मी आवर्जून नंतर परत यावं. कारण की मम्मी पप्पा खूप गडबड करतायत की चला हे झाडं द्या, ते द्या, ते द्या, पटपट घेत आहेत. माझं असं नाही आहे, मला रमत गमत सगळं फिरत बघायला आवडतं आहे. वाव, इथे पाणी चालू आहे, झाडांवरती सोडलं, भारी वाटतंय. त्यामुळे किती काढलेत पेरूचे? किती घ्यायचे पेरूचे? हां, मम्मीने नागिनीचं पाय दिलंय खायला. तुला कुठलं फळ आवडतंय ते सांग जरा ऑडियन्सला माझ्या. डाळिंब आवडतंय, लिंबू. लिंबू तर काय आता आपल्या सगळ्यांनाच आवडतंय, पण त्यातली त्यात काय आवडतं? डाळिंब आवडतं. काय मम्मी? चिक्कू आवडते. चिक्कू, आंबा तर काय आता सगळ्यांचंच भरपूर आहे आवडतं. आपल्या घरी. हा, आंबा नाही घ्यायचाय, पण ठीक आहे बाकीचे बघू आता झाड. मला पण दे ना एक पान खायला. हे आम्हाला हा घरी वेल लावायचा आहे, पण काय 2-3दा ट्राय केला, आलाच नाही. पान बनवायचं मस्त याचं, भारी असतं हे खाल्लेलं पान. नागिनीचं पान म्हणतात ना आपल्याकडे याला. अजून काय नाव आहे का याला? तुमच्याकडे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हा आपण वाळून नाही करू शकतो. हा, ड्राय करून खोबरं सुद्धा होऊ शकते. याची हाईट वाढत नाही ना खूप? ते हेच झाड आहेत ना? हा, बुटके हाईट याची 4 फुटापासून फळ संख्या लागते. अच्छा, हलवून पण लागतं का? हो हो. 4 फुटापासून. हे रोपं पाहिजे मला 1-3 एकरला. आता मी आता रोपं ऊसाची समजा त्यात साईडला काढून 2 सऱ्या हे करून ठेवायचं. लावू शकतो. लावू शकतो. आता आपण डाळिंबाची झाडं घेतोय. ऑलरेडी आपल्याकडे भरपूर डाळिंबाची बाग होती, पण आता खाण्यापुरती हाऊस म्हणून थोडंसं लावायचं. हे कुठलं मद्रासी आहे का? याच्यात किडी पण आहे, कोलंबस पण आहे आणि ग्रीन डॉग पण आहे. हा ग्रीन डॉग फक्त पाण्यासाठी, किडी आणि कोलंबस पाणी नारळ खोबऱ्यासाठी. तुम्हाला ती मगाशी जी दाखवली जास्त फळावाली ती बंद. जास्त भाव म्हणजे 350 ते 450 रुपये. याला ह्याला फक्त पाणी 200 ते 250. वर्षात हा, वर्षात 3-3 महिन्याला सर्कल तोडायला येते याचं. ते ह्याच्यामध्ये किती जाती असतात नारळाचे? तसं टोटल 72 जाते. 72. पण आपल्या इथे 6 ते 7च जाते म्हणून. ह्याला हो खोबरं का? येतच नाही का काय? सर्फिंग ते ना. हे आहे का? हे 2 आणि ते कुठलं आहे? ते कितीला आहे रो आपल्या तिथं? सुपर आणि भगवा. एकरात किती बसतात त्याचे रोप? चालू होतं का? 400. दुसऱ्या वेळेस चालू होतं. हा, एक 16 महिन्यात धरायला येते. 14 ते 16 महिन्यात धरतात. आपल्या तिकडचं ते 15 एकराचं ते मुरुमच आहे ना तसा? तिथं आंबा पण छान आहे. आंबा खूप झालाय आता, आंबा नको. पण इतके सारे झाडं घेतलेत, मला 10 दिवस राहावं लागेल हो गावाला. मग ते आहेत, पण तरी माझ्या हातातून म्हणजे मी लावले पाहिजेत सगळे झाडं असं मला वाटतं. याला म्हणतात शेतकरी, एक ना एक रोप बघून घ्यायचं. ये 50 निकालने.
जाड कांडी असल्याचे घ्यायचे असं सांगितलंय. आता मम्मी आली आहे आणि पप्पा तुम्ही किती पण निवडा, ती जे म्हणाल ना ती तेच घेणार. तुम्ही घेतलेलं ती कॅन्सलच करणार. बघा तुम्ही, भले ते खराब असलं ना तिने घेतलेलंच बरोबर. ते बघा हे बघा किती चॉईस करून घ्या, तिच्या मनातच ती घेणार. हे बघा मम्मी 50 झाडं काढायचे, 50. तू किती बघत हो. ते कुठले पाठवायचे? ती वेगळी जाते. ते पण ह्याच्यातले हे चिक्कूचे आहेत ना. काली पत्ती हे किती रुपये बसते? काली पत्ती जाते. दीड ती नाही काय आहेत काय पुढे ती रुपये ती पाठीमागे किती गाडीत नाही बसते? गाडीत नाही जात. ही पण पप्पा डाऊट आहे, गाडीत आता बसतील की नाही एवढे. बसतील कपडे चिक्कू किती घ्यायचे? 10 रुपये. 10 खूप होतील, खूप मोठे होतात हे झाड. हो ना, मला वाटतं 50 का काहीतरी नेले होते. चिक्कूची 5च घेऊ पप्पा. पपई आहे अजून तेवढीशा क्षेत्रात मी काय लाव. काळजी नको करू, पप्पा दरवर्षी वाढवते. पुढे बाग करायची. हाऊस म्हणून एक फळबाग बनवायची छान अशी छोटीशी. सगळे फळं असे घरी गेलं की सगळी फळं खायला मिळाली पाहिजेत. पुरी आहे पण पातळ कातळ. ते तुम्ही मार्केटला नाही का पप्पा, ते एकदम छोटी छोटी वाली असते. हा, ती खूप भारी लागते. ती लावू आपण. ही लावायची आपल्याला. कुठली जाते ही? मिनी संत्रा. अच्छा, मिनी संत्रा म्हणतात त्याला. भारी लागते. अजून एक बसंत 2 50 घ्यायचेत ना. काढले. खाल्ला होतं चांपे बरोबर. बकेट मध्ये काय मांडा ना मोठाली. त्यात राहतील. बाकी घरी याचे रोप कुठे भेटतील पप्पा आपल्याला? कशाची याची मागू ना आपण. ते कलम फांदीला असतं ना, त्याच्यामुळे ते फांदीच येणार. काठ्या लावल्या त्यात बॅलन्सिंगला. आणि मग हिरो कसं वाटतंय मला, असं कायम आपली गाडी झाडांनीच भरलेली हवी आहे आणि खूप सारे झाडं लावावेत मी असं वाटतंय. तर मला खूप छान वाटतंय. हो नक्की येईल. हे बघा हे कार्ड आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इथे. नक्की कॉन्टॅक्ट करा. या ताई पण इथे असतात आणि त्याही आपल्या सबस्क्रायबर आहेत. चलो भेटूयात, बाय. इतकं वारं आहे ना की माझा आवाज क्लिअर येईल की नाही माहिती नाही. पण हो, पावसाळ्यामध्ये का खूप सारी झाडं लावायची याचं कारण मी तुम्हाला दाखवते. उन्हाळ्यामध्ये आपल्या गार्डनमध्ये हरळ आहे, सो आम्ही गार्डन मेंटेन करून करून दमलो. इतकं ते सारखं पाणी द्या वगैरे. पण आज गार्डन इतकं सुंदर दिसतंय. अजून तर मी झाडी खूप सारी लावली पण नाही आहेत, तरी सुद्धा खूप छान दिसतंय. त्याचं कारण आहे पाऊस. कारण की सगळी हरळ फुटली आहे आणि खूप सुंदर आली आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता. 1 मिनिट. वाव, हे बघा. पाणीच दिलं नाहीये नंतर, पण पावसाच्याच पाण्यावरती फक्त हरळ बघा काय भारी आली आहे. आता हे पाईप ठेवल्यामुळं जरा असा पॅच पडलेला आहे, पण तुळस पण बघा किती सुंदर आली आहे. खूप भारी फुटली आहे. पण मला अजून खूप सारे झाडं लावायचे आहेत गार्डनमध्ये. त्याचं कलेक्शन मी आता करते. एक एक गोळा करायला सुरुवात करणार आहे आणि हरळीवरती चालायची ही मजाच वेगळी. वाव, खूप छान आली आहे हरळ. मस्त वाटतंय. आणि आता खरी मज्जा येणार आहे गावाला राहण्यासाठी. तर नेक्स्ट मंथ मी यायचं प्लॅन करतेच आहे. सो आता बाकीची झाडं लावूयात आपण. जी फळबाग बनवायची आहे ते सगळे काही झाडं लावले पाहिजेत. तर आजच लावून टाकणार आहे, कारण की पुढच्या वेळेस मला परत खूप सारी झाडं आणायची आहेत. सो पुढचे 2 ते 3 महिने मी जेव्हा जेव्हा गावी येईल तेव्हा खूप झाडं घेऊन येणार. कमीत कमी 10 झाडं तर नक्की आणणार एव्हरी टाईम. हा, हे
आहे नागिनीच्या पानाचा वेल आणि तो आपल्या गार्डनमध्ये मी एका साईडला लावलेला आहे, होपफुली चांगला वाढावा. त्यानंतर आम्ही सुरुवात केली ते म्हणजे फळांची रोपं लावायला. आणि पप्पांनी पहिलं काही काम केलं असेल तर टेप घेतला आणि मेजरमेंट घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक झाड हे लाईनमध्ये आणि व्यवस्थित लागलं पाहिजे याची ते काळजी घेतात. तसं आज आम्ही 50 डाळिंब, 10 चिक्कू, 8 पेरू आणि 15 लिंबाची रोपं एवढीच आणली. पण इथून पुढे अजून खूप सारे रोपं आणायचेत. आमची सगळी शेती पप्पांनी डेव्हलप केली आणि त्यांना खूप हौस आहे शेतीची. कदाचित यामुळेच मलाही आवड निर्माण झाली आहे या सगळ्या गोष्टींची आणि नवीन नवीन गोष्टी शिकतीये. आता इकडे 15 फूट कुठं ऐक ना, हा इकडे 15 फूट, इकडे 15 फूट, तिकडे 15 फूट. बस काय एवढा बंद करायचा, रोज नाही करायचं. पहिलं झाड मी लावणार आहे आणि ते आहे पेरूचं झाड आणि याला छोटासा पेरू सुद्धा आलाय. माझ्या नावाने आहे हे झाड. जे जे मी लावल ते सगळे माझे. आता चला हे झालंय निघालंय ओली मातेला ओली ओली फिरकोल दाब चांगलं कांची थोडं आळं केल्यावर कर म्हणजे आळं बरं ना उद्याच्याला. आता दुसरं झाड आजी लावत आहे. हे सुरुवातीपुरतच बरं का, कारण किती लावायचंय आपल्याला. आमच्याच्याने जेवढे लावून होत आहेत तेवढेच आम्ही लावतोय आत्ता आज. आणि बाकीचे उरलेले झाडं आपली टीम लावणार आहे. ते जेव्हा लावतील, कारण की खूप मोठं आहे हे, भरपूर माणसं लागणार आहेत लावायला. काढून पाहिजे. नकळत शेतीमुळे आमच्या सगळ्यांचा क्वालिटी फॅमिली टाइम स्पेंड होतो. आणि त्यात ते जांभूळ बघा, जांभूळ बघितलं का या झाडाला, भारी आले. आजी इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. बर ठीक आहे. कसं आहे लय भारी का. स्वतःच्या शेतातलं इतकं ऑर्गॅनिक खायचं याच्या इतकं सुख काहीच नाही आहे. आता हे बघा, हे इथे माझं जे आवडतं आंब्याचं झाड आहे ना, त्याच्या शेजारी जांभळाचं झाड आहे आणि ते पण खूप मोठं आहे. तर त्याचं पहिलं जांभूळ आहे हे. आणि बाकी आपण इथे सगळीकडे फळबाग तर करतोयच आहे. पण बघा हा फायदा आहे, शेतात आलं की लगेच कसं आता मला जांभूळ मिळालं खायला. सो नेक्स्ट टाईम आल्यावरती, नेक्स्ट टाईम म्हणजे अजून 2-3 वर्षांनी मस्त पेरू खायला मिळेल, पपई, केळी, तुम्ही म्हणाल ते फळ. तर मी खाते. शपथ, ॲक्च्युअल मार्केटमधलं म्हणजे इतकं भारी आहे ना हे, खूपच टेस्टी आहे. वाव, बेस्ट क्वालिटी. जास्त उंची थोडं खाल्लं अजून खांदो. आजी माझे खांदे आहेत ना एकदम जड झालेत. तरी पण मी खांदते, थांबा जरासं. तर आता दुसरी लाईन ही चिक्कूची लावतोय आपण. हे बघा सगळीकडे ठेवलेत. आता इकडे पेरू झालं. ॲक्च्युली काय झालंय, मका पेरून ठेवली आम्ही याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते जरा रिटकळ आहे ना व्हिडिओत. पण जेव्हा बाग दिसेल ना फक्त मस्त दिसेल. जाऊ दे, आपण यांना विचारू जे व्हिडिओ बघतायत की मेंढीला बाळ किती स्पॅन नंतर होतं, किती महिने घेते ती. आणि काय हो शेळी
शेळीला पण बाळ किती महिन्यांनी होतं सांगा? सांगा लवकर. अरे खरे शेतकरी असतील तर सांगतील ना. हो काकू, तुमच्या हाताने हे झाड लावूयात आपण, चिक्कूचं पहिलं. या इकडे या. अहो या हो, या 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 की इथे लावा. या लावा लावता देतील द्या हो. हो ठीक आहे ढकला. ते दुसरं वाला तुम्ही लावा. तसं ऍक्च्युली सगळीच झाडं यांना लावायची आहेत. चांगलं प्रेमाने लावा हो. तशी सगळी डाळिंबाची बाग तुम्हीच लावणार आहेत पण हो पाणी घालायला विसरू नका. सोलार फिटिंग मध्ये सगळे बिझी आहेत आता, त्याच्यामुळे काय आहे, हे महिला मंडळांकडे आपल्याकडे काम आहे. आजी सांगा यांना कसे लावायचे काय. जमतंय त्यांना. अहो सगळी आंब्याची बाग आजी आणि आजोबांनी लावलेलं आहे. ते कलम केलेलं आहे. काकू इकडे बघा, तुम्ही लावलेलं झाड, तुमचा फोटो काढते याच्यासोबत. स्माइल. तिकडे मम्मी दमली. आता हे 2 बकुळीची झाड आहेत, फुलाची आहेत. सो ते मला लावायचे आहेत. गार्डनच्या आसपास तर नाही लावणार आहे कारण की याच्या मुळ्या खूप मोठ्या होतात. सो तिकडे बाहेर कुठेतरी लावते. बघा काय भारी दिसतीये आपली शेती. सीताफळ आहेत हे सगळे. झाडं 1 नंबर फुटलेत पावसामुळे. आणि तिकडे सगळा 3 एकर ऊस आहे. इकडे आपली सगळी आंब्याची बाग आहे, मस्त आंबराई. आता आंब्याचा सीझन तर होऊन गेलाय, पण हे बघा शपथ असलं भारी दिसतंय ना शेत. व्हिडिओमध्ये एवढं काही भारी नाही वाटत आहे, पण म्हणजे मी इथेच राहू का असा मला प्रश्न पडला. इतकं सुंदर झालंय हे. मस्त. कशी वाटली माझी सीताफळाची बाग तुम्हाला? तर माझा असा प्लॅन आहे की ही जी सीताफळाची आपली छोटीशी बाग आहे ना, तर याच्यामध्ये सगळी परसबाग बनवायची. परसबाग म्हणजे काय की सगळ्या प्रकारच्या भाज्या लावणार आहे. मग फळभाज्या झाल्या, पालेभाज्या झाल्या, सगळं काही. मग मला काही बी मिळू दे, म्हणजे कारलं, मेथी, शापू, कोथिंबीर. तुम्ही इथे आल्यावरती अशी एकही भाजी नसली पाहिजे की इथे नसेल. लिटरली मी एक्झॉटिक भाज्यासुद्धा लावणार आहे. सो हे असं प्लॅनिंग आहे इथलं. पण त्याही व्यतिरिक्त हा व्लॉग माझा फळबागांबद्दल आहे. तर मग आत्ता आपल्याकडे सीताफळाची बाग आहे आणि याला सीताफळं पण आलेत. हे बघा इथे तर फूल आलं आहे छोटं, म्हणजे याला आता फळ लागेल. आणि आलेले आहेत तिकडे फळं आलेले आहेत. 1 मिनिट मी दाखवते. किंवा हे बघू शकता, हे लास्ट इयरचे सीताफळ आहेत, जे की आता ते काही राहिलं नाही. पण याला छोटे छोटे फुलं आलेत. सो लवकरच सीताफळं येतील, त्यामुळे सीताफळ तिकडे लावायची गरज नाही. मग आता राहिलं काय, पपई, संत्री किंवा खूप काही लावायचं आहे आणि हे कंटिन्यू चालूच राहील. तर आत्ता माझ्याकडे एक बकुळीचं झाड आहे, ते मी इथेच लावते याच्यामध्ये. कारण की छान असं भाजी तोडायला आल्यावरती वगैरे मस्त वास आला पाहिजे फुलांचा. तर इथे या कॉर्नरला लावते आणि एक घराच्या तिकडे लावते कंपाऊंडमध्ये आत. सो ते फुलं पाण्यात जरी ठेवले ना आपण रात्रीचे वगैरे, असं इतका सुंदर वास येतो ना, खूप छान वास येतो त्याचा. त्यामुळे 2 झाडं मी ती आणलेली आहेत, ती लावूयात. अहो मी झाडं किती आणलेत ना, हे तुम्ही मोजू पण शकणार नाही. मी इतकी झाडं आणली आहेत. किती वाजले, टाइम काय झालाय? 7. अजून अंधार नाही पडलेला. अजून 3-4 तरी लावते. हो मला इतकी झाडं लावायची आहेत ना, खूप सारी. सगळ्यांना प्रश्न पडलाय किती लावतीये झाडं. ही तर सुरुवात आहे, अजून
शोचे आणि फुलांची जर झाडं आणली ना, मला ओरडतीलच तिथे सगळे. हा, कारण की त्यांना काम पडणार आहे सगळ्यांना ह्या झाडांना पाणी द्यायचं. हा, इथे नाही लावू शकत, तिथे मुरूम आहे या साईडला. एक मिनिट, आपण जागा चेंज करू. बकुळीचं झाड पहिल्यांदा लावतीये, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच लावतोय, कधीच लावलं नव्हतं. पण ही फुलं खूप चांगली असतात, वास छान येतो याचा. जसं पारिजातकाचे असतात ना, तशीच अशी छान असतात, त्यामुळे म्हटलं लावावं. मला कुंडा सुद्धा खूप आणायच्यात. फुलांची झाडं लावायला, शोचे मोस्टली, थोडे इंडोर पण. तसं मी अजून घरातला व्हिडिओ काढलेला नाहीये. सो होम टूर जेव्हा असेल तेव्हा घरातली पण झाडं लावूयात, इंडोर आउटडोर तर तुम्ही बघतात सगळं. झाडं लावता लावता संध्याकाळ झाली पार. आता अंधार पडलाय, हळूहळू सुरुवात झाली आहे. पण डाळिंबाची सगळी झाडं लावायची राहिली आहेत, लिंबाची राहिली आहेत आणि डाळिंबाची तर पूर्ण बाग बनवायची आहे. हे मी हौशेपुरतं आणलेली आहे 50 झाडं, पण आता लावतील ते. लावल्यावरतीचा आपण सेपरेट व्हिडिओ करू. मी हे कुंडीतलं एक झाड लावून टाकते. हे कुबेराक्षीचं झाड, आणि वास्तूप्रमाणे हे खूप चांगलं असतं झाड लावलेलं. तर घराच्या आतमध्ये ठेवावं हे झाड. असे खूप सारे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी सांगेन, तुळस लावा. तुळस खूप महत्त्वाची आहे. आपण हिंदू परंपरेनुसार किंवा आपली संस्कृती म्हणू शकतो, त्यामुळे तुळस लावणं गरजेचं आहे. आपल्याकडे तर इथं पाहिलं असेल गावाला लिटरली अख्खा एक वाफा तुळशीचा आलेला आहे, आणि मी पूर्ण गार्डनमध्ये तुळस लावलेली आहे. सो तुम्ही पण ट्राय करा तुळस लावायचं. सिटीमध्ये राहत असाल तर कुंडीत लावा, म्हणजे पाहिजेच, एक तुळस पाहिजेच. तुम्ही आमच्याकडे सुद्धा बघू शकता, पुण्यात सुद्धा तुळस आहे आणि फार हिरवीगार छान आली आहे. तर तुम्हाला कोणती फळं आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सर्व तर झालं फळ झाडांबद्दल, पण फुलांची सुद्धा मी कोणती कोणती रोपं लावू कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सो अशा प्रकारे थोडक्यात मी आजचा व्लॉग बनवलेला आहे. आणि श्री गणेशा केलाय झाडी लावण्यासाठीचा, कारण की खूप झाडी लावायची आहेत, म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला झाडीच दिसतील. आणि खरा शेतकरी कोण तर मनसोक्त, म्हणजे काय म्हणतात ना, तेच, नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला झाडीच दिसतील, तो खरा शेतकरी. आणि अशी फळबाग खूप वर्ष होती आपल्याकडे, लॉकडाऊनच्या आधीपर्यंत होती. इवन लिंबू, पपई किंवा जास्त करून म्हणजे पेरू पण होता, अजून काय होतं, डाळिंब होतं. मला सगळं आठवतं आहे लहानपणापासूनचं, या सगळ्या बागा. आणि आम्ही ते ओझी घेऊन व्हायचो, ते पॅकिंग करायचं, पपईला कागद लावायचा, खूप सारं केलेलं आहे असं. आणि त्या आठवणी खूप आहेत. तेव्हा माझे आजोबासुद्धा होते, सो ते भारी दिवस होते. पण आता घरगुती थोडक्यात जे करायचं आहे ते तर तुम्ही बघितलं आहे ओव्हरऑल थोडंसं, की जवळपास एकरभरच असेल, की आपण ते घरगुती आपलं सगळे फळं वगैरे असतील अशी बाग करतोय. पण त्याही व्यतिरिक्त भरपूर क्षेत्रामध्ये आपलं अजून डाळिंब म्हणा, नारळ म्हणा, असे वेगळे वेगळे प्रोजेक्ट आहेत. तर त्याचेही व्लॉग्स मी पोस्ट करेल, लवकरच शूट करेल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्या चॅनलला लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि ऑब्व्हियसली सबस्क्राईब तर नक्की करा. तर भेटूयात लवकरच अशा छान नवीन व्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन, थँक्यू.